Hello friends, I am Narvade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn the topic figures of speech, and in the figures of speech today we are going to learn the two topics. Number one, that is pun, and number two, that is tautology. What is difference? Let us see one by one. First, let us say about the pun. In the pun means we say that is श्लेष अलंकार. मराठीमध्ये त्याला आपण श्लेष अलंकार असे म्हणतो. आता पन म्हणजे नेमकं काय असते? दोन्हीमध्ये फरक असा आहे. टॉटॉलॉजी आणि पन मध्ये फरक असा आहे. पन म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ असतात, म्हणजे द्वयार्थी, ज्याच्यामध्ये दोन दोन मीनिंग निघतात त्याला आपण पन म्हणतो. आणि एकाच अर्थाचे दोन शब्द एकाच वाक्यात वापरल्या गेले असतील, गरज नसताना अननेसेसरीली कधी कधी आपण दोन दोन शब्द वापरतो, तेव्हा त्याला म्हणतात टॉटॉलॉजी. आता एकाच वेळा दोन शब्द कसे? समजा नोकर चाकर, नोकर आणि चाकर एकच आहे ना. धन दौलत, शेतीवाडी, म्हणजे समान अर्थाचे दोन दोन शब्द जोडीने वापरल्या जातात कधी कधी. अननेसेसरीली वी यूज द सेकंड वर्ड, दॅट टाइम दॅट इज कॉल्ड अ टॉटॉलॉजी. अँड व्हेन वन वर्ड हॅज अ डबल मीनिंग, एकाच शब्दातून दोन अर्थ व्यक्त होतात, अशा वेळेला आपण त्याला म्हणतो पन, म्हणजेच श्लेष अलंकार. इन धिस फिगर ऑफ स्पीच वन वर्ड हॅज टू मीनिंग्स. या फिगर ऑफ स्पीच मध्ये एका शब्दाला दोन अर्थ असतात. कोणत्या फिगर ऑफ स्पीच मध्ये? पन मध्ये. पन मध्ये एका शब्दाला दोन अर्थ असतात. मीन्स जेव्हा एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरलेला असतो, तो शब्द वापरल्यावर वाक्यात शब्द चमत्कृती साधली जाते, त्या कृतीला श्लेष अलंकार म्हणजे पन असे म्हणतात. आपण काही हिंदी मराठी फिल्म मधले गाणे ऐकतो. मराठी पिक्चर मध्ये जसे दादा कोंडके वगैरे जे आहेत, एकाच शब्दाला दोन दोन अर्थ असतात. असे खूप ठिकाणी असतात. आणि जेव्हा एका शब्दातून डबल मीनिंग असतो, आपल्याला सांगायचं असते दुसरं आणि वापरतो आपण एक, अशा वेळेला मात्र त्या ठिकाणी कोणता अलंकार साधला जातो? श्लेष अलंकार. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी नाउ. द हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन लिव्हर. नाउ इन द गिवन सेंटेन्स, द हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन लिव्हर. जीवनाचा जो आनंद आहे तो लिव्हरवर आहे. इट डिपेंड्स अपॉन लिव्हर. कशावर अवलंबून आहे? लिव्हर. आता लिव्हर या शब्दाला दोन अर्थ आहेत. नंबर एक, लिव्हरचा अर्थ आहे दॅट इज अ बॉडी पार्ट. इट इज अ बॉडी पार्ट. बॉडी पार्ट म्हणून आपण वापरतो लिव्हरला. ज्याचं लिव्हर छान आहे, इफ इट इज वर्किंग प्रॉपरली देन ही कॅन रिमेन हॅपी. तो आनंदी असू शकतो. ज्याचं लिव्हर खराब झालं, त्याला पचत नाही खालेलं आणि त्याच्या जीवनातील संपूर्ण आनंदच नष्ट होतो. म्हणून द हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स अपॉन लिव्हर. दिस इज द फर्स्ट मीनिंग. सेकंड मीनिंग असा आहे, लिव्हर मीन्स वन who lives. One who lives, जो जगतो ना त्याच्यावर असते. कारण सेम परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ॲटिट्यूडचे व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागतात, रिॲक्ट करतात. एखादी घटना एखादा स्लाइटली घेतो आणि दुसरा माणूस त्याला खूप सिरियसली घेतो. म्हणजे जगण्याची जी कला आहे ते लिव्हरवर, म्हणजे त्या जगणाऱ्यावर आहे. दॅट इज आर्ट ऑफ लिव्हिंग. ज्याने आर्ट ऑफ लिव्हिंग अचीव केलं त्याला चांगला आनंद मिळतो. ज्याच्याकडे एक आर्ट ऑफ लिव्हिंग नाही, यू हॅव थाउजंड्स ऑफ गुड थिंग्स बट यू आर फाइंडिंग सम ऑफ द फॉल्ट्स, सम ऑफ द ड्रॉबॅक्स, देन यू कॅन नेव्हर बिकम हॅपी इन युअर लाईफ. सो द हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन लिव्हर. वन हू लिव्स, इट डिपेंड्स अपॉन हिम. त्याच्यावर अवलंबून असतो. दिस इज द सेकंड मीनिंग. हिअर लिव्हर वर्ड हॅज टू मीनिंग्स. वन इज बॉडी पार्ट अँड सेकंड इज वन हू लिव्स. अँड सो हिअर इट इज युज्ड द पन. याला आपण म्हणतो श्लेष अलंकार. या अर्थाने हा आहे. दुसरं पहा, मुंबई इज अ ग्रेट हेवन for the world. Not heaven, heaven. Mumbai is a great heaven for the world. आता heaven ला दोन अर्थ आहेत. एक हेवनचा अर्थ पहिला असा आहे हार्बर, HARBOUR, बंदर.
म्हणजे त्या ठिकाणी जहाज वगैरे थांबतात, ते एक मोठं बंदर आहे. आणि दुसरं हेवन म्हणजे प्लेस ऑफ शेल्टर. दुसरा अर्थ आहे प्लेस ऑफ SHELTER, कोणी या आणि आश्रय घ्या, असं मोठं शहर आहे मुंबई. आणि म्हणून मुंबई इज अ ग्रेट हेवन फॉर द वर्ल्ड. दिस इज द डबल मीनिंग. वन मीनिंग, it is a harbor. Mumbai is a harbor, and second, place of shelter. In this way, here heaven word gives two meaning, so this is called example of pun. Let us see. This terrorist lies in the jail. This terrorist lies in the jail. Terrorist, हा जो टेररिस्ट आहे खोटं बोलतो. कुठं बोलतो? जेलमध्ये. आता लाई म्हणजे एक अर्थ आहे खोटे बोलणे, टू टेल अ लाई. एक अर्थ आहे टू टेल अ लाई, टू टेल अ लाई, खोटे बोलणे. आणि दुसरा अर्थ आहे टू स्टे, त्या ठिकाणी राहणे, टू स्टे. दिस टेररिस्ट लाईज इन द जेल, हा जेलमध्ये खोटे बोलतो. आणि दिस टेररिस्ट लाईज इन द जेल मीन्स स्टेज इन द जेल, आणि जेलमध्ये राहतो. अशा दोन अर्थाने लाई म्हणजे राहणे, लाई म्हणजे खोटे बोलणे. वन वर्ड हॅज अ डबल मिनिंग, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ पन. अँड वन डे Om Puri came late for the shooting. Now shooting has double meaning. One, shooting of the film. Second, you know shooting, एखाद्याला शूट करणे म्हणजे एखाद्याला ठार करण्यासाठी गोळी वगैरे घालणे, that is the shooting. And we shoot म्हणजे त्याचे छायाचित्र वगैरे घेतो, त्यांची पिक्चरमध्ये जे शूटिंग चालते. In this way the shooting word has double meaning, and so this is also example of pun. An ambassador is an honest man who lies abroad for the good of his country. Now, an ambassador, जे राजदूत असतात, आपल्या देशाचे अनेक देशात जे राजदूत असतात, त्याही देशाचे आपल्या देशात असतात. An ambassador is an honest man, हा प्रामाणिक माणूस असतो बरं का आपल्यासाठी. Who lies abroad, जो लाई म्हणजे एक आहे खोटे बोलणे आणि दुसरा अर्थ आहे राहणे. Who lies abroad, जो की तिथे राहतो. कुठे राहतो? अब्रोड, परदेशात राहतो आणि भारताची वकालत करतो, भारताची बाजू उचलून धरतो, मांडतो. तो अब्रोड मध्ये राहतो. कशासाठी राहतो? फॉर द गुड ऑफ हिज कंट्री, आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी तो परदेशात राहतो, म्हणून तो ऑनेस्ट माणूस आहे. दुसरी गोष्ट, आपल्या देशाच्या भल्यासाठी तो खोटं बोलतो, म्हणून तो ऑनेस्ट मॅन आहे, आपल्यासाठी ऑनेस्ट आहे. लाईज हॅज डबल मिनिंग, सो it is also example of pun. And a woman powders the face, आणि woman applies powder to the face, face means चेहरा, while a soldier faces the powder. Now here face means सामोरे जाणे. Face, that is the body part, face body part, this is face. आणि फेस सामोरे जाणे, मुकाबला करणे, तोंड देणे. इट हॅज अ डबल मिनिंग. इन धिस वे पन मीन्स वन वर्ड हॅज अ डबल मिनिंग. अँड आफ्टर दॅट लेट अस सी टॉटॉलॉजी, दॅट इज कॉल्ड इन मराठी पुनरुक्ती अलंकार. आता त्या अलंकारामध्ये एकाच अर्थाचे दोन शब्द असतात. इथं एका शब्दाला दोन अर्थ आणि पुढे एका अर्थाचे दोन शब्द आपण याच्यानंतर पाहणार आहोत. टेक अ स्क्रीनशॉट. ओके, लेट अस सी नाउ द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, दॅट इज टॉटॉलॉजी. इन द पन there is one word for two meanings, and in tautology there are two words for the one meaning. तर एवढा फरक आहे. पण म्हणजे श्लेष अलंकार, त्यामध्ये एका शब्दाला दोन अर्थ असतात, आणि या ठिकाणी टॉटॉलॉजी याचा अर्थ असा आहे, एकाच अर्थासाठी आपण दोन दोन शब्द वापरतो, समान अर्थाचे दोन शब्द वापरतो. थोडक्यात दोन शब्द आहेत आणि त्याचा अर्थ मात्र एकच आहे. पहा, when
two words or phrases in a sentence have the same meaning. जेव्हा दोन शब्द आहेत किंवा फ्रेजेस आहेत सेंटेन्समध्ये आणि त्यांना समान अर्थ आहे, एकच अर्थ आहे, द फिगर ऑफ स्पीच इज टॉटॉलॉजी. दॅट इज टॉटॉलॉजी. या अलंकारात एकाच किंवा समान अर्थाचे दोन शब्द किंवा शब्दसमूह वापरलेले असतात. या अलंकारात एकाच किंवा समान अर्थाचे दोन शब्द किंवा शब्दसमूह वापरलेले असतात. एखादी कल्पना स्पष्ट करण्यासाठी अनावश्यक शब्दांचा वापर केला जातो. एका शब्दावर काम भागत असून सुद्धा दुसरा शब्द या ठिकाणी वापरला जातो. मीन्स अननेसेसरीली वी यूज द सेकंड वर्ड ऑल्सो. वेन इन दिस वे अननेसेसरली अनदर वर्ड इज ऑल्सो यूज्ड विथ इट, मीन्स सिनोनिम वर्ड इज यूज्ड, देन वी से that is example of tautology. For example, it is sign of the filth and dirt. See now, filth and dirt, it has the same meaning. There are two words but one meaning. Means both the words are synonym. Here filth, filth, and dirt are synonym. These are synonym words. So this is example of tautology. With the seers and prophets, they followed him. With the seers means one who can see ahead. जो पलीकडे पाहू शकतो, ज्याच्याकडे दृष्टी आहे, म्हणजे दिव्य दृष्टी ज्याच्याकडे आहे, जो द्रष्टा आहे, जो प्रेसित आहे, ज्याला बरंच काही कळते, ज्याला अंतर्ज्ञान आहे, त्याला सियर म्हणतात, तो साधू. अँड द प्रॉफेट म्हणजे भाकीत करणारा, ज्याला समजते म्हणून तो भाकीत करतो, तोही द्रष्टा आहे, साधू आहे. ही दोन व्यक्ती वेगळे नाहीत. With the seers and prophets म्हणजे दोन्हीही एका व्यक्तीसाठीच लावलेले विशेषण आहेत. They followed him, ते त्याच्या मागे गेले, त्याचे अनुकरण केले. अशा पद्धतीने seers and prophets have the same meaning, that is drashta, one who can see beyond the level, that is called a seer and prophet. Again, so this is example of tautology. The fairy went remote and far away. The fairy went, परी गेली, कुठे गेली? रिमोट म्हणजे दूर. And far away, this is a phrase. Remote, this is a word. And remote and far away, it has the same meaning. They are synonym. There is no difference. So to tell only one thing, that fairy went away, here it is used, she went remote and far away, unnecessarily one word is used. If we can say, if we would have said the fairy went remote or the fairy went away, it would have been right. But it is said the fairy went remote and far away, means two words of the same meaning are used. So this is example of tautology. I too want to hear fairy tales and stories. Again, I too, I-T-O-O, मला सुद्धा want to hear, ऐकायचे आहे, fairy tales and stories. Tales, T-A-L-E, tell me story. Tale तीन प्रकारचे आहे. T-E-L-L, tell me सांगणे, T-I-L, tell me सेफ्टी, आणि T-A-L-E, tale म्हणजे गोष्ट. I too want to hear fairy tales, tales म्हणजे गोष्टी, and stories, tales and stories, these two words are synonym. So this is example of tautology. It was a continuous unending song. It was a continuous song, or it was an unending song. Continuous and unending, these both the words are synonym, and two words are used by the same meaning. So here is also used the tautology. Again,
till our grief is fled and gone. Now FLEE flee पळून जाणे, flee fled fled and gone go went gone. till our grief is fled, fled म्हणजे पळून जाईपर्यंत and gone जाईपर्यंत. fled and gone are used by the same meaning, so this is also example of tautology. But we have feet to scale and climb. But we have feet, पण आपल्याला पाय आहेत. We do not have wings to soar. आपल्याला पंख नाहीत उडण्यासाठी. But we have feet to scale and climb. पण आपल्याला पाय आहेत ज्याच्यामुळे आपण स्केल म्हणजे वर चढणे आणि क्लाइंब म्हणजे वर चढणे. म्हणजे स्केल आणि क्लाइंब हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले गेले आहेत. अशा पद्धतीने जेव्हा एका अर्थाचे दोन शब्द एका अलंकारात एका ओळीत वापरले जातात तेव्हा त्याला आपण टॉटॉलॉजी अलंकार असे म्हणतो. तर ह्या पद्धतीने आपण ही जोडी पाहिलेली आहे, पण आणि टॉटॉलॉजी. पण म्हणजे एका शब्दाला दोन अर्थ आणि टॉटॉलॉजी म्हणजे एका अर्थाचे दोन शब्द. अशा पद्धतीने आपण पाहिलो. लेट अस सी रिमेनिंग पार्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ.